आहेत। पुढची बातमी आहे। प्रफुल्ल पटेल सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर आलेत। आमदार इद्रिस नायकवडी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। इद्रिस नायकवडी यांनी मधल्या काळामध्ये खासदार पार्थ पवार यांनी आमदारकीचा राजीनामा द्यायला सांगितलं होतं। इद्रिस नायकवडी यांना मधल्या काळात खासदार पार्थ पवार यांनी आमदारकीचा राजीनामा द्यायला सांगितलं होतं आणि नायकवडी यांच्या वतीनं राजीनामा द्यायला नकार देण्यात आला होता। तसंच मुंबईमध्ये आल्यानंतर भेट घेऊ असं सांगण्यात आलेलं होतं आणि आजच्या भेटीमध्ये राजीनाम्याबाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, एक तर प्रफुल्ल पटेल आणि त्याचसोबत इद्रिस नायकवडी हे आलेले आहेत सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर। तिकडच्या काय घडामोडी? आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या वेगवान पद्धतीने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे आता प्रफुल्ल पटेल हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी देवगिरी निवासस्थानी दाखल झाले, तर दुसरीकडे आमदार इद्रिस नायकवडी हे देखील सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याकरता देवगिरी बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। मध्यंतरीच्या काळात इद्रिस नायकवडी यांना कुठेतरी आमदारकीचा राजीनामा द्या अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या पक्षातल्या नेत्यांकडनं देण्यात आलेल्या होत्या। त्या संदर्भात त्यांनी स्पष्ट नकार कळवलेला होता, परंतु आता या राजीनाम्याच्या संदर्भात अधिक काही चर्चा जी आहे ती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बैठकीत होणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या बैठकीनंतर इद्रिस नायकवडी स्वतः माध्यमांशी संवाद साधणार आहेत, त्यात ते महत्त्वाची काही भूमिका मांडतात आहेत का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। बिलकुल अक्षय, आणि सुनील तटकरे हे देखील देवगिरीवरती पोहोचलेले आहेत। सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी आमदार इद्रिस नायकवडी, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सध्या देवगिरीवरती आहेत आणि इद्रिस नायकवडी यांच्या राजीनाम्यासंदर्भात जे पार्थ पवार यांनी वक्तव्य केलेलं होतं किंवा सांगितलेलं होतं त्यावरती काय निर्णय होतो हे आता आपल्याला थोड्या वेळात कळेलच। धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीसाठी।